Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातील बैठकीला उपस्थित राहणार. शिवाजीनगर येथील साखर संकुलात बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का. नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादीचे 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत. 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली. संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं. शंखनाद ते रेड्याची शिंगे या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित. ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो. कापणी केलेल्या ढेकळांचे पंचनामे करणार का? विधानानंतर मंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचंही वक्तव्य. मंत्र्यांना कृषी खातं शिक्षा वाटते. मंत्री कृषी खातं गांभीर्यानं सांभाळत नाही. नगरविकास आणि महसूल खातं अशी मलाईदार खाती सर्वांना हवी. संजय राऊतांचा कोकाटेंना टोला. काही लोक मला जाणीवपूर्वक ट्रोल करतायत. कृषी मंत्र्यांना घरी बसवून प्रश्न मिटणार आहेत का? शेतकऱ्यांसाठी काय करता येईल त्यावर बोला. विरोधकांच्या टीकेला कृषी मंत्री कोकाटेंचं उत्तर. 20+0 बरोबर किती? नांदीचा काय फरक पडणार? राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणेंचा पुन्हा टोला. नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत, तर राणे 10 वर्ष काँग्रेस आणि 25 वर्ष शिवसेनेत होते हे विसरलेत. संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक. सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार. साधू महंतांच्या उपस्थितीत नाशिकच्या गोदा घाटावर आरती. कुंभमेळा बैठकीसाठी वैष्णव आखाड्यांचे महंत नाशिकमध्ये आलेत. साधू महंतांच्या उपस्थितीत गोदा आरती संपन्न. मंत्र्यांच्या PSOSDवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. सूत्रांची माहिती. कामाचं मूल्यमापन होणार तर चुका केलेल्यांना समज दिली जात असल्याचीही माहिती. पुण्यात MPSCच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद टॅक्सी चालकानं उडवलं. सदाशिव पेठेतल्या भावे हायस्कूलजवळ मोठी दुर्घटना. 9 जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्ज, तर 3 जणांवर उपचार सुरू. पुणे अपघातात जखमी झालेल्या 7 MPSC विद्यार्थ्यांची आज परीक्षा. अपघातामुळे विद्यार्थी MPSC परीक्षेला मुकण्याची शक्यता. आमदार हेमंत रासनेंची पुण्यातील अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत देण्याची मागणी, तर मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद. पुणे MPSC विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात. चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती. विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक. विद्यार्थ्यांवरील उपचाराचा खर्च सरकारनं करावा. पुण्यातील भावे हायस्कूल जवळील अपघात प्रकरणी सुप्रिया सुळेंचं ट्विट. अमरावतीतील रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला. संजय खोडकेंनी दादागिरी करू नये, आमदार रवी राणांची टीका. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात. आमदार संजय खोडकेंच्या रवी राणांवर पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. नितेश राणे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही उपस्थित राहणार. निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांचे फोन रेकॉर्डही तपासणार. निलेश आणि शशांक हगवणेत फोनवरून काय चर्चा झाली याचा तपास होणार. निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप. निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल हस्तगत केले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे फोन जप्त. निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. निलेश नेपाळमधून ताब्यात. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप. नाशिकच्या इगतपुरीत धनंजय मुंडेंची विपश्यना केंद्रात 10 दिवसांची साधना पूर्ण. 21 मे पासून 1 जूनपर्यंत धनंजय मुंडेंची आत्मशांतीसाठी साधना. बडतर्फ पोलीस रणजित कासेला दिल्लीत अटक. 2 समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. रणजित कासलेवर मुंबई आणि बीडमध्ये गुन्हा. पराभव पचवण्यास शिका. अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सल्ला. कार्यकर्ते भविष्य नसलेल्या पक्षातून भाजपात येत आहेत. अतुल भोसलेंची टीका. पुण्यातील मनसेचे 100 पदाधिकारी शरद पवार गटात. हडपसर मतदारसंघातील मनसेचे 100 पदाधिकारी पवार गटात. शरद पवार यांच्या उपस्थितीत मोदीबाग निवासस्थानी पक्षप्रवेश. सावरकर अवमान प्रकरणासंदर्भात पुणे न्यायालयानं राहुल गांधींची याचिका फेटाळली. राहुल गांधींनी सात्यकी सावरकर यांच्या मातृवंशाच्या माहितीची मागणी केली होती. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा केलाय.
अमेरिकेकडून स्टील ॲल्युमिनियमवरील कर 25 वरून 50%वर, भारतीय धातू निर्यातीवर 39,000 कोटींचा परिणाम होण्याची शक्यता, ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचा नवीन विश्लेषण अहवालात दावा. तेलंगणात 8 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 3 महिला नक्षलवादी आणि 5 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश, डीव्हीसीएम पदावरील मोठ्या नक्षलवाद्याचंही आत्मसमर्पण. देशात कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर, केरळमध्ये सर्वाधिक 1,336 सक्रिय रुग्णांची नोंद, तर महाराष्ट्रात 485 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद. मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या किमतीत आजपासून वाढ, सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 50 पैशांनी वाढ, सीएनजीची सुधारित किंमत 80 रुपयांवर. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करताना आता प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडं देण्याची मुभा, महामंडळाकडून प्रवाशांसाठी लवचिक भाडे योजना लागू करण्यात येणार, गर्दीच्या हंगामात तिकीट दर सारखेच असणार. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी राज्यभरातून पत्रकार, रत्नागिरीत उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत 2 दिवस कार्यशाळेचं आयोजन, मंत्री सामंतांनी पत्रकारांसोबत वेळ घालवला. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून शहरातील विकास कामं आणि सिंचनाचा आढावा, नगर परिषद क्षेत्रातील 70 कोटींची विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश. मुंबईतील एल्फिन्स्टन रोड पूल पाडण्याच्या कामाला ब्रेक, शहरी विकास विभागाकडून अधिकृत अधिसूचना मिळेपर्यंत पाडकाम करता येणार नाही, एमएमआरडीएची माहिती. पाणी शिरल्यानं बंद असलेलं आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन पुन्हा सेवेत, मेट्रो स्थानकं स्वच्छ करून सेवा सुरू, भूमिगत मेट्रो स्टेशनात पाणी शिरल्यानं सेवा प्रभावित होती. राज्य सरकारकडून अरुणा प्रकल्पासाठी 2025 कोटींची मान्यता, अरुणा प्रकल्पाच्या मूळ रकमेत 37 पटींनी वाढ, अरुणा प्रकल्पाचं काम मागील 13 वर्षांपासून सुरू, पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये युवकावर रफिक पार्सलवाल्यांनी बांबूने हल्ला केल्याची घटना, हल्ल्यात युवक गंभीर जखमी, कामावर न आल्याचा राग ठेवून मारहाण केल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात यापूर्वीचे हप्ते जमा, दरम्यान सरकारी कर्मचारी असलेल्या 3 महिलांनी आतापर्यंत जमा झालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईत कपात होण्याची शक्यता, नुकसान भरपाई देताना पात्र क्षेत्रफळ 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर, सिंचित नगदी पिकांसाठी प्रति हेक्टर नुकसान भरपाई दरही कमी. हिमस्खलनाचा श्रीनगर आणि लेह महामार्गाला फटका, जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे श्रीनगर आणि लेह महामार्ग बंद, आतापर्यंत कुठल्याही नुकसानाची माहिती नाही. आसाममध्ये पावसाचं थैमान, पूर आणि भूस्खलनात 28 जणांचा मृत्यू, 28 जिल्ह्यांमधील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका, सततच्या पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर. सोलापुरातील उमराणी बंधारा तुडुंब भरला, महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या भीमा नदीवरील उमराणी बंधाऱ्याची विहंगम ड्रोन दृश्य समोर. रत्नागिरीत गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाची पहाटेपासून बॅटिंग, कोकणात पेरणीच्या कामांना सुरुवात. सोलापूरच्या करमाळ्यातील चिकलठाण गावात पावसानं उडीद पिकाचं नुकसान, शेतकऱ्याचं उडीद पीक वाया गेल्यानं 1 लाख रुपयांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. जळगावात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 16 गावांमध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, टँकरसह अधिग्रहित विहिरींच्या संख्येत वाढ, 40गाव तालुक्यात 11 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. ठाण्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात, काल उसंत घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात. बीडच्या आष्टीमध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं नुकसान, अवकाळी पावसामुळे 1 एकर शेतातील लाल टोमॅटोचा चिखल झाला, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मागील आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हाहाकार, मात्र आता पावसानं उसंत घेतल्यानं मशागतीला वेग, सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा मका पिकाकडे कल. विदर्भात काही दिवस पावसाचा खंड असणार, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, 7 जून नंतर पेरणी करावी, तज्ज्ञांचा सल्ला. सोलापूरच्या बार्शीमध्ये अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू, पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली, नदी परिसरातील अनेक शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं नुकसान, तत्काळ भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या महावितरण कार्यालयाला तलावाचं स्वरूप, पाणी महावितरण कार्यालयात शिरल्याचं चित्र, कार्यालयात कामकाजासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. वाशिममध्ये कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन, कृषी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांकडून
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन, सेंद्रिय शेतीचं महत्त्व, पिकांवरील रोग नियंत्रण आणि ड्रोन फवारणीचं मार्गदर्शन. जालन्यामध्ये कर्ज वाटपाला गती मिळण्यासाठी तालुकानिहाय बैठका सुरू. जिल्ह्यातील बँकांना 1319 कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट. आतापर्यंत 224 कोटी रुपयांचं वाटप. नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी, पाणीपुरवठा विस्कळीत. जेसीबीच्या धडकेनं पाईपलाईन फुटली. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळाव्याचं आयोजन. जयंत पाटील, दिलीपराव देशमुखांची मेळाव्याला उपस्थिती. डॉक्टर सुरेश भोसलेंचा जयंत पाटील, दिलीपराव देशमुखांकडून सत्कार. परभणीच्या सेलूमधील गोहे गावातील रोजगार सेवकाने पैशाचा अपहार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वृक्ष लागवड आणि विहिरीच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप. 5 तारखेपासून उपोषणाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट. शहरातील अनधिकृत 5 ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांची कारवाई. लाखो रुपये जप्त, अनेक आरोपी अटकेत. जळगावच्या भुसावळ आणि चोपड्यात आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठक. मान्सून काळात उद्भवणाऱ्या आपत्ती संदर्भात बैठक. विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई. 3 जणांवर गुन्हा दाखल. 2,52,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. कल्याण परिमंडळमधील 3 पोलिसांची विक्रमी कामगिरी. आरोपींना 48 तासात अटक करत 3 गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल केलं. राज्यात प्रथमच एका शहरात जलद कारवाईची नोंद. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात आढळला दुर्मिळ काळा नीलपंख. पक्षी निरीक्षक प्रवीण सातोस्कर यांनी काळा नीलपंख म्हणजेच ओरिएंटल डॉलर बर्डचा शोध घेतला. बीडच्या माजलगावमधील पात्रूडमध्ये विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू. घराच्या बांधकामाला पाणी देत असताना विजेच्या धक्क्यानं मृत्यू. कृष्णा सीतकर असं मृत तरुणाचं नाव. रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर राजापूरमधील कोंडेमध्ये रात्री कंटेनरला अचानक आग. हा कंटेनर गोव्याहून मुंबईकडे मॅगीचे बॉक्स घेऊन जात असल्याची माहिती. जळगावच्या भुसावळ ते अंजाळे महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं. महामार्गावर कठडे बसवण्याची वाहनधारकांची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देण्याचीही मागणी. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवशी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिर. 4 जून ते 16 जून दरम्यान शिबिराचं आयोजन. परभणीमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास कार्यानं विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉक्टर इंद्रामणी यांच्याकडून मार्गदर्शन. विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी पुढे येण्याचं कुलगुरूंचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डम्पिंग ग्राउंडसाठी नागरिक आक्रमक. गांधीगिरी करत नागरिकांनी शासकीय कार्यालयात कचरा फेकला. आंदोलकांची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठामधून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटला. वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास. पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नांदेडमधील मुदखेड ते सरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था. चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यातून नागरिकांचा प्रवास. प्रशासनानं रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.